अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन हा तिहार तुरुंगात असला तरी देखील मालाडमध्ये मात्र छोटा राजनच्या नावानं थेट पावती पुस्तक छापून वर्गणीच्या नावानं खंडणी वसुली झाल्याचा प्रकार उघड झालेला आहे आणि ज्यानंतर पोलिसांनी 5 जणांना अटक केलेली आहे। नेमकं काय घडलं जाणून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून। डॉन छोटा राजन तिहार जेलमध्ये, वाढदिवसाची तयारी मालाडमध्ये, पावती पुस्तक छापून खंडणी वसुली, खंडणी प्रकरणी 5 आरोपींना अटक। अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन तिहार तुरुंगात कैद आहे, पण इकडे मालाडमध्ये मात्र छोटा राजनच्या वाढदिवसाची जय्यत तयारी केल्याचं समोर आलंय। छोटा राजन याच्या वाढदिवसानिमित्त काही जणांनी बॅनरबाजी करत कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं। विशेष म्हणजे या कबड्डी स्पर्धेसाठी थेट लोकांकडून वर्गणी गोळा करण्याचाही प्रकार समोर आलाय। त्यासाठी छापलेल्या पावती पुस्तकावर छोटा राजनचा फोटो वापरून सीआर असा कोडवर्ड छापण्यात आलेला होता। अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या गुंडांनीच बेकायदा पावती पुस्तक छापल्याचं समोर आलं। तसंच त्याद्वारे धमकावून खंडणी वसूल करण्याचं सत्र सुरू केल्याचंही पोलीस तपासात उघड झालंय। एका व्यापाऱ्यानं कुरार पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी 5 जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे। ये जो एक्यूज है उनको पूछताछ के दौरान ये एक्सटॉर्शन का मामला सामने आया। उसमें से एक इमिटेशन व्यवसायी के उसने एक्सटॉर्शन का कंप्लेंट दिया। वो कंप्लेंट के ऊपर 5 आरोपी के ऊपर अपन एक एक्सटॉर्शन का केस दर्ज किया और उसमें 5 जन को अरेस्ट किया है। दरम्यान पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात आणि छोटा राजनच्या गुंडांच्या बचावासाठी छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे पुढे आलाय। छोटा राजनचा वाढदिवस साजरा करण्यात काहीच चुकीचं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। छोटा राजन का भाई हूँ तो मैं आज से भाई नहीं हूँ, मैं 50 साल से 55 साल से भाई हूँ। अगर ये कुछ हुआ है तो गलत हुआ है। जन्मदिन था, जन्मदिन मनाते, भाई है तो मनाए, बुरा कोई बात नहीं। और कोई किसी को चाहता है और वो उनका जन्मदिन मनाते तो मुझे नहीं लगता कि कोई गलत है। तो हर एक चीज अभी ये हो रही है, गलत हो रही है, सही हो रही है, अभी वो मालूम पड़ेगा। छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचं आयोजन केल्याची आणि त्यानिमित्त बॅनर लागल्याची माहिती पोलिसांना 4 दिवसांपूर्वी मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सर्व बॅनर जप्त केले। तसंच एका गुन्हेगाराचे फोटो सार्वजनिक ठिकाणी झळकावल्याबद्दल पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हाही नोंदवलाय। या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर तरी आता गुन्हेगारांचं उदात्तीकरण थांबेल अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।